कमळी, या घराला आपलंच घर समज हा. कसलाही संकोच करायचा नाही आणि तुम्हाला काहीही लागलं ना मला सांगायचं. बसा ना, या बसा. बसा बसा बस बसा. मी मावशींना पाठवते. हा वहिनी, मावशी अगं जरा झाडून घ्यायला पाठवते. हा आओ थांबा थांबा. वहिनी मी आहे इथं, मी येतच. ऐका की, कशाला टेन्शन घेताय तुम्ही? मी आणि निंगी आहे की, आम्ही करून घेतो साप, एवढं काही नाही त्याच्यात. कमळी अगं असं कसं? तुम्ही आता या घरात पाहुणे आहात. पाहुण्यांना कोणी कामं सांगतं का? डोंट वरी, मावशी करतील अगं. वहिनी वहिनी ऐका, अहो तसं नाही, आम्हालाच उलट इथं अवघडल्यासारखं होईल. करू द्या की आम्हाला, तुम्ही नका काळजी करू. आणि हे बघा, मला काय लागलं तर मी स्वतःहून हक्कानं तुम्हाला सांगतो काय मदत असेल. बरं ठीक आहे, खायला तरी पाठवू? बसा बसा. ठेवून यायचं. आई, ह्या सगळ्याची सुरुवात कुठून झाली माहितीये तुला? तू गावात आली होतीस तेव्हा कमळीच्या आईला एक प्रश्न विचारला होता, आठवतंय? तुमच्यासारख्या मुली आणि बायका कशा असतात हे मला चांगलंच माहितीये. कमळी चांगल्याच घरची मुलगी आहे. काय नाव आहे तुझ्या वडिलांचं? सांग. साधना, सरोज, काय आहे तुझ्या नवऱ्याचं नाव? काय आहे? हे हिलाच माहिती नाहीये की तुझा बाप कोण आहे. गावात सगळ्यांसमोर तू तिच्यावरती प्रश्नांचा भडीमार केलास. नाही नाही ते प्रश्न विचारलेस. आज हे जे काही घडतंय ना, हा सगळा त्याचाच परिणाम आहे. ऋषी, तुला नेमकं काय म्हणायचं रे? म्हणजे हे सगळं आईमुळे घडतंय? त्यांची ही अवस्था आपल्या आईमुळे झाली असं म्हणायचंय तुला? तुला खरंच आपली आई इतकी दुष्ट वाटते का रे? दुष्ट म्हणत नाहीये मी, जे घडलंय ते सांगतोय. ते बघतोच आहे आपण. आई, तिच्या आईला गोळी कोणी मारली माहिती नाही, पण आज तिची सिच्युएशन अशी आहे ना की ती स्वतःच्या मुलीला सुद्धा ओळखू शकत नाहीये ग. काय डिझर्व करते ती बाई? आणि तुझा आज प्रश्न होता ना की कमळीचा बाप कोण आहे? आई, आज कमळीचाही तोच प्रश्न आहे आणि त्याच प्रश्नाचं उत्तर शोधायला ती हे सगळं करते. बाकी सगळं जाऊ दे आई, माणुसकी म्हणून तरी मदत करणं आपलं काम आहे की नाही? नयनतारा, मला तरी ऋषीचं म्हणणं पटतंय. अगं, तुझा तिच्यावर कितीही राग असला तरी आज ती खूप बिकट परिस्थितीमध्ये, आणि आता काही नाही तर किमान ऋषीची मैत्रीण म्हणून तरी आपण तिला मदत करायला हवी, तिच्या पाठीशी उभं राहायला हवं. हे झाड आमच्या गावाकडे बी असंच झाड आहे. माझी कमळी त्या झाडाच्या भोवतीच फेऱ्या घालत असते. त्या झाडाच्या सावलीत खेळायला तिला लय आवडते. बघ, अजून काय आठवतंय तुम्हाला? या झाडाखालीच आमची बी भेट झालती. आमचे हे एका मोठ्या कामासाठी आमच्या गावात आलते. गावभर ते फिरायचे. एकदा असंच फिरत फिरत ते आमच्या अंगणात आलं. त्यांनी मला प्यायला पाणी मागितलं आणि तेव्हा याच झाडासमोर आमची भेट झालती. बघ, कोण होतं ते? कसं दिसतात आणि आत्ता कुठं राहतात ते? शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. मी तुला आता काहीच नाही सांगू शकत. फक्त एवढं सांगू शकतो का, आमचे हे लय चांगले आहेत ग. फक्त ती माणसंच लय वाईट आहेत. कोण कोण माणसं आहेत ती? हा, त्यांनी काय केलंय तुम्हाला? तुम्हाला त्रास दिलाय का? नाही, मी कोणाचंच नाव नाही घेऊ शकत.
म्यासारखं त्यांचं नाव सांगितलं आणि त्यांनी माझ्या कोंबडीला काय केलं तर नाही 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 काय नाही काय नाही होणार काय नाही होणार हा काय नाही नाही कोण काय करत तुम्ही नका विचार करू त्या गोष्टीचा हा जाऊ द्या. प्रणाली दे ग जरा. कामिनी आजी आता या मला का फोन करताय? हॅलो राधिका, काय ग कशी आहेस? मी छान आहे पण आजी अहो आजच येऊन गेलात ना तुम्ही घरी. नाही म्हणजे आज भेटलो आपण मग परत फोन करून विचारताय. नाही म्हटलं तुझ्याकडे माझा फोन नंबर सेव्ह आहे की नाही, सहज तुझी आठवण आली ग म्हणून फोन केला होता. चालेल ना? नाही हो नक्कीच करू शकता तुम्ही काहीच हरकत नाही आहे पण या आधी कधी केला नाहीत ना तुम्ही फोन म्हणून विचारलं. खरं आहे तुझं म्हणणं. एकमेकींचे फोन असून सुद्धा कधी बोलता आलं नाही. काय सांगू बाळा, पण खरं सांगू का आज तुला भेटले ना तेव्हा असं मनातनं खूप वाटायला लागलं की आपण तुझ्याशी बोललं पाहिजे. कारण खरं सांगू का आपल्या दोघींची परिस्थिती आहे ना अगदी एकसारखी. म्हणजे बघ ना आता तू त्या घरामध्ये इतकं काम करतेस पण किंमत आहे. तशीच गोष्ट माझी, मी पण इथे मर करते पण कोणाला ना काही किंमतच नाही ग. आणि काय माहिती का, तुला कदाचित कल्पना नसेल पण या घरात म्हणजे अन्नपूर्णाच्या घरात माझं जगणं म्हणजे ना अगदी उपेक्षितांसारखं झालेलं आहे. तुझ्याकडे आज पाहिलं ना तेव्हा मला अगदी तसंच जाणवलं. तुझी अवस्था काही फारशी वेगळी नाहीये. काय बोलायचं. त्यामुळे खरं सांगायचं तर खूप असं वाईट वाटलं. असं वाटलं की मी तुझ्याशी पटकन सगळं काहीतरी बोलावं. ठीक आहे काय मग नाही म्हणजे मी येऊन गेले मग काय झालं त्याच्यानंतर तारा आणि ऋषीचं काही बोलणं झालं का मग? कसं आहे ना आजी, ऋषी आणि आई मुलांमधला विषय आहे ना हा. त्यांचा काय निर्णय ते दोघं घेतील. आपण कशाला उगाच चर्चा करायची याच्यावर. ते असं गॉसिप केल्यासारखं होतं ना. आणि मला एका गोष्टीची ना खात्री, जो काय निर्णय आई घेतील ना तो योग्यच असेल. बरं मी ठेवू का? नाही तुम्हाला माहिती आहे ना मला खूप कामं असतात घरात. ठेवते. बाय. ठेवते.